काल दवाखान्यात गेलो होतो. एक रिलेटिव्ह होते ते बघण्यासाठी. तुम्हाला ही सांगण्याची गोष्ट अशी आहे की त्यांना खूप काही काही असं लावलं होतं, जे हातात वगैरे किंवा असं सलाईन्स वगैरे खूप काही काही लावलं होतं. ते बघूनच मी तुम्हाला खरं सांगतो, मेन म्हणजे मला ती खरोखर भीती वाटते. मला दवाखान्यात जायला मेन म्हणजे भीती वाटते. आणि दवाखान्यात गेल्यावर माझ्या डोक्यातनं बाहेर पडताना एकच गोष्ट येते की तब्येतीची काळजी एवढी घ्यायची आहे की असं काही आपल्या मागं लागता कामा नये किंवा असं काही होता कामा नये. त्यामुळे तुम्हाला एक छोटंसं माझं सांगणं होतं, म्हणजे जे यंग जनरेशन आहेत किंवा जे कॉलेजमध्ये आत्तापासून कॉलेजमध्ये जे आहेत त्यांनी आत्तापासून एक काळजी अशी घेतली पाहिजे की असं काही आपल्याला बघता कामा नये. हे आत्ता आपल्याला जाणवत नाही, पण पुढे जाऊन हे नक्की जाणवतं. आणि माणसाला ठेच लागल्यावरच माणूस का शानवतं मला हेच कळत नाही. आत्ता आपण जर चांगला आहे ना, आत्ता आपण जर व्यवस्थित आहे ना, तर आत्तापासून असा निर्णय घ्या की मी माझ्या परीने जेवढं काही इम्प्रूव्हमेंट करता येईल तेवढे मी इम्प्रूव्हमेंट करेन माझ्या आरोग्यात. आणि मला जेवढं काही चांगलं खाता येईल मी तेवढं चांगलं खाईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठेच लागायच्या अगोदर जो माणूस दुसऱ्यांकडे बघून त्याचा अनुभव घेऊन जो शाणा होतो ना, तो खरा बुद्धिमान माणूस. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जर मारू येणार असला तर एक सरकारी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही जाऊन या. आणि तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल की आपण खरोखर चांगला आहे. आपण आत्तापासूनच आपली आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून असं काही आपल्या वाटेला येता कामा नये. नाही, खरोखर जाऊन एक सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही एक फक्त फेरफटका मारून या आणि तिथली अवस्था बघा माणसांची. तुम्हाला या पूर्ण शरीराची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजून जाईल. राधे राधे.